फ्युचर जनरली हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड 9 महिन्यानंतर डिलिव्हरी कव्हर देणारी, क्लेम न घेतल्यास पुढील हप्त्यास 80% डिस्काउंट देणारी, कमीत कमी हप्त्यात जास्तीत जास्त सुविधा देणारी, त्याचबरोबर सासवड, जेजुरी, पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी. अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स 98 22 32 68 44. मिटकेरी साहब संबोधित करेंगे हम लोग. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्याकरता उपस्थित असलेले आदरणीय दादा, आदरणीय जयंत पाटील साहेब, आदरणीय भुजबळ साहेब, सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार, मंचावर उपस्थित असलेले सर्व सन्मान्य पदाधिकारी, उपस्थित नागपूर पूर्व भागातील सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, माझ्या माता भगिनी, पत्रकार बांधवांनो, खरं तर खूप वेळ झालाय कार्यक्रमाला. भरपूर भाषणं आपण ऐकलीत, विभाग वाईज आपण सर्वांची भाषणं ऐकलीत, म्हणून काही पक्षश्रेष्ठी असताना मला जास्त बोलणं योग्य वाटणार नाही, पण काही गोष्टी सांगणं फार महत्त्वाच्या पण वाटतात. की आज ज्यावेळेस विधानसभा अध्यक्षांचा आढावा इथे सुरू होता त्यावेळेस आता भुजबळ साहेब बोलले ते बरोबर आहे की प्रत्येक जण आपण आपल्यावर अन्याय होतो हेच सांगतोय, पण आपल्याला काम करावं लागणार आहे. ज्या पद्धतीनं ते काम करत नाहीत, खोटं कसं रेटून बोलतात हे ती लोक शिकवतात, पण आपलं खरं असून सुद्धा आपण का कमी पडतो हे आपल्याला दाखवावं लागणार आहे. ही नागपूरची भूमी ही परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमी आहे. ही वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची भूमी आहे, गाडगे बाबांची भूमी आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीता नावाचा ग्रंथ लिहिला होता आणि त्या ग्रंथामधला 8वा अध्याय प्रचार महिमा. प्रचारक कसा असावा? प्रचारक हृदयाचा सरळ, वाईट मनवृत्तीचा काळ, अंतःकरण पाण्याहून निर्मळ प्रचारकाचे. प्रचारक प्रचारानेच प्रचार करी, त्याचे माप चाले वाऱ्यावरी, आणि वाहन पोहोचण्याच्या अगोदरी प्रचार धावे तयाचा. प्रचार इतका महत्वाचा असतो की कुठल्याही एका चांगल्या गोष्टीचा प्रचार करताना आपल्याला ताकदीने उतरावं लागतं. महात्मा गांधींचा शब्द होता की विकास कुठे असतो? विकास म्हणजे काय? शेवटचा माणूस जोपर्यंत विकसित होत नाही, त्या माणसापर्यंत अन्न, वस्त्र, निवारा, मूलभूत गरजा जोपर्यंत पोहोचत नाहीत तोपर्यंत तो माणूस विकसित होत नाही, हे महात्मा गांधींनी म्हटलं होतं. मग आमच्या आजच्या मूलभूत गरजा आहेत अन्न, वस्त्र, निवारा, उद्योग आणि शिक्षण. पण आम्हाला दिलंय मेट्रो ट्रेन, समृद्धी महामार्ग. तुमचं नागपूर शहर तर खड्ड्यांचं शहर झालंय. म्हणजे गडकरी साहेबांना खरोखर विचारावं वाटतं की गडकरी आता गड्डेकरी साहेब म्हणायचं की काय म्हणायचं? तुमच्या शहराचं जे वाटोळं झालंय तसं महाराष्ट्रात प्रत्येक शहराचं वाटोळं झालंय. तुम्ही एक लक्षात घ्या, समृद्धी महामार्ग महाविकास आघाडी सरकारचा प्रोजेक्ट होता, तो आपला ड्रीम प्रोजेक्ट होता. जरी केंद्र सरकारने मदत केली पण समृद्धी महामार्गाचं 80% काम हे आपल्या महाविकास आघाडी सरकारने केलंय. हे सांगण्यासाठी आम्ही कमी पडतो. या महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस कोरोना आला त्यावेळी या महाराष्ट्राचं आरोग्य खातं हे राजेश टोपे साहेबांनी सांभाळलं होतं, तुम्हाला माहित आहे. आजही आरोग्य मंत्री म्हणून आपण त्यांचंच नाव पुढे येतं. सध्याच्या आरोग्य मंत्र्यांना ओमायक्रॉन काय हे माहित नाही, तानाजी सावंत साहेबांना. म्हणजे अशा पद्धतीनं कॅगनी सुद्धा स्तुती करावी असं उत्कृष्ट अर्थ खातं अजितदादांनी सांभाळलं होतं. आणि आमदारांचा स्थानिक विकास निधी कोरोना असताना सुद्धा 2 कोटीवरून 5 कोटी रुपयापर्यंत केला होता. जलसंपदा मंत्री असताना आदरणीय जयंत पाटील साहेबांनी नळगंगा, वैनगंगा हा प्रकल्प आपल्याला महाराष्ट्राला दिला होता. नदीजोड प्रकल्प राबवण्याचं त्यांचं स्वप्न होतं. हे आपल्या सर्व लोकांनी केलंय. पवार साहेब इतक्या कठीण काळात सुद्धा जनतेपर्यंत गेलेत. अरे बाहेर देशातली, बाहेर राष्ट्रातली लोक महाराष्ट्राने पोहोचली ना कोरोनाच्या काळामध्ये. पण आत्ताच्या काळात या सरकारने आनंदाचा शिधा आणला बघा. कॉन्ट्रॅक्टरला कॉन्ट्रॅक्ट दिला. 100 रुपयामध्ये 1 किलो रवा, 1 किलो तुरी चना डाळ, 1 किलो साखर, 1 किलो तेल किती लोकांना भेटला दिवाळीपर्यंत? ज्यावेळी मंत्र्यांना विचारलं ते म्हणतात दिवाळी तुळशी विवाहापर्यंत असते. म्हणजे त्यांनी काही केलं नाही पण तरी त्यांचे प्रचारक आहेत. आपण सर्व काही करतो, आपण शांत असतो, जनतेपर्यंत आपण पोहोचत नाही. 156 कॉर्पोरेटर आहेत. आज सध्या आपली परिस्थिती फार कमजोर आहे. आपलं एकच कॉर्पोरेटर आहेत किंवा आणखी 2 कॉर्पोरेटर आहेत. दुनेश्वर भाऊंच्या वर तुम्ही प्रेम करता, दुनेश्वर भाऊंचे तुम्ही कार्यकर्ते नारे पण लावता. आपल्याला सुद्धा भारतीय जनता पार्टीकडून काहीतरी गोष्टी शिकण्यासारख्या असतात, शिकल्या पाहिजेत असं मला वाटतं. त्यांचं कॅडर आहे, त्यांचं संघटन आहे, ते खोटं असलं तरी रेटून बोलतात. पण आपण कमजोर कुठं पडतो की आपण आपल्याच उणिवा काढत राहतो, आपण आपलंच रडगाणं राहतो. रडणारा माणूस लढू शकत नाही, जो लढणारा असतो त्याचा इतिहास लिहिला जातो असं बाबासाहेबांनी सांगितलं, असं शाहू राजांनी सांगितलं.
अरे आमचा शाहू राजा, ज्या शाहू राजांनी 20,000 रुपये मदत केली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मूक नायकच्या वृत्तपत्रासाठी, बाबासाहेबांनी मुक्या लोकांना वाचा फोडण्याकरता मूक नायक काढलं होतं. आमच्या कर्मवीर भाऊराव पाटलांनी 100 तोळे सोनं पत्नीचं मोडून रयत शिक्षण संस्था उभी केली होती. महात्मा ज्योतिराव फुले पुण्याचे आयुक्त होते. 200 एकर शेती महात्मा ज्योतिराव फुलेंजवळ होती. महात्मा ज्योतिराव फुलेंनी कात्रजचा पूल बांधला. महात्मा ज्योतिराव फुलेंनी खडकवासला धरण बांधलं. महात्मा ज्योतिराव फुलेंनी मुंबईच्या महानगरपालिकेची बिल्डिंग उभी केली. त्या महात्मा ज्योतिराव फुलेंना, त्या कर्मवीर भाऊराव पाटलांना आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जर सध्याच्या सरकारमधले मंत्री अपशब्द बोलत असतील, आमचं रक्त पेटू नये का? आम्ही बोलत नाही. आमच्या साधु संतांवर आणि थोड़स हम आ भी भरते हैं तो बदनाम हो जाते हैं और वो कत्ल भी करते हैं तो चर्चा नहीं होती. राज्यपाल भगतसिंग कोश्यारींनी छत्रपती शिवाजी महाराज इतका अपमान केल्यानंतर, मराठी माणसांचा अपमान केल्यानंतर, महात्मा फुले सावित्रीबाई फुलेंचा अपमान केल्यानंतर, वारंवार त्यांच्या विरुद्ध मोर्चे काढल्यानंतर मुंबईला हल्लाबोल मोर्चा झाला. राजीनामा द्यायला नको? अहो, ज्याच्यामध्ये नैतिकता असते ना ती लोक राजीनामा देतात. की आपल्या पक्षावर आपल्यामुळे जर काही हे येत असेल तर राजीनामा देतो. अनिल देशमुख साहेबांवर खोटा आरोप दाखल केला, गुन्हा दाखल केला, आरोप आहे, राजीनामा दिला ना. बिनबुडाचे आरोप. सलील भैयाची 16 वर्षाची कन्या, काय 6 वर्षाची वाटते, 6 वर्षाच्या मुलीची चौकशी केली, अजूनही आरोप सिद्ध झाला नाही. नैतिकता आहे. घाबरलं नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. नवाब मलिक साहेब घाबरले नाहीत, धाडसानं पुढे गेले आणि आजही धाडसानं लढतायत. पण जी लोक घाबरली ईडीच्या धाकानी, ती सगळी शिंदे गटाच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीमध्ये गेली आणि ती लोक आता समाधानाचा ढेकर त्या ठिकाणी घेत आहेत. वा रे वा सरकार. हे सरकार, आज मी लक्षवेधी लावली होती. आज आता येत असताना अनेक लोकांचे बॅनर बघितले. संत्रा नगरीमध्ये आपलं स्वागत आहे, ही ओळख आहे ना नागपूरची. विदर्भामध्ये 2 विभाग आहेत संत्रा उत्पादक शेतकऱ्याचे. एक नागपूर विभाग म्हणजे काटोल नरखेड तो भाग, आणि दुसरा अमरावती विभाग म्हणजे मोर्शी आणि वरुळ. हा संत्रा, या इथून हा संत्रा बांगलादेश पर्यंत पोहोचला जायचा. आता काय झालं, कोळशी नावाचा रोग आला. कोळशी रोगाने सगळे फळबागा उद्ध्वस्त झाल्या. 6-6, 7-7 वर्ष एखादा शेतकरी जर फळबाग उभी करत असेल आणि एखादी काळी माशी जर ते पोखरत असेल आणि जर साधा सर्वे सुद्धा होत नसेल, साधा तुम्हाला पीक विमा भेटत नसेल, त्या शेतकऱ्याला मदत भेटत नसेल, हे अधिवेशन कशा करताय? हे अधिवेशन आहे विदर्भाच्या शेतकऱ्यांच्या महत्वाच्या प्रश्नावर सरकारचं लक्ष वेधण्याकरता. पण सरकार काय करते? सरकार लव जिहाद. सरकार काय करते? सरकार कोणी काही बोललं तर त्याचं निलंबन. सरकार काय करते? तर सरकार खोके म्हटलं की चिडतात. हो, खोके. आम्ही 50 खोकेच्या घोषणा लावलं की चिडतात एकदम. हे बघा, चोराला चोर म्हणणं काही चूक आहे का मला सांगा? एखाद्यानं चोरी केली असेल, बघ तू सांग ना काय केलं. नसल केलं चोरी तर काय केलं सांग. आजचा जो शब्द आहे त्या शब्दाला धरून फक्त एवढंच मग भुजबळ साहेबांनी सांगितलं, त्याचं सुद्धा राजकारण करायचं. आम्ही कमी का पडतो? एक लक्षात घ्या, जनतेमध्ये जाणारा माणूस, जनतेशी बोलणारा माणूस, त्याच्या सुखादुःखात सहभागी होणारा माणूस, त्याच्याकडे पैसा असला काय नसला काय तरी तो जनतेमध्ये अमर असतो. एवढं जरी लक्षात ठेवलं तरी आगामी नागपूर महानगरपालिकेमध्ये आपले बरेच कॉर्पोरेटर निवडून येतील. आगे बढो तर कोणी म्हणतं, आम्ही झेंडा फडकू राष्ट्रवादीचा कोणी म्हणतं, पण काम करावं लागतं. भाषणापुरतं नाही की आपले सर्व नेते सकाळी 5ला उठतात, हे सांगणारा पण 5ला उठला पाहिजे ना. मी जर सांगितलं दादा 5 वाजता उठतात, पवार साहेब 5ला उठतात, ताई 5ला उठतात, असं जर मी सांगितलं, जयंत पाटील साहेब सकाळपासून काम करतात, आपण किती वाजता उठतो हे पण महत्वाचं आहे. आपण जनतेमध्ये जातो का? जनतेच्या समस्या शोधतो का? जनतेने आपल्याला काय केलं पाहिजे? जनता आपल्याकडे आलं पाहिजे. यशवंतराव चव्हाण साहेब म्हणायचे की ज्याच्या घराच्या दारात लोकांच्या जोड्याचे चपलीचे खच असतात तो माणूस सर्वात श्रीमंत माणूस समजावा. अंबानीच्या घरासमोर तुम्हाला चपलेचे खच दिसणार नाहीत, पण सिल्वर ओकवर तुम्हाला चपल्याचे खच दिसतील, कारण जनतेला माहित आहे आपले प्रश्न सोडवत आहेत. महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 1 नंबरचं काम केलं, म्हणून आजही ग्रामपंचायत मधला सर्वात मोठा पक्ष आपला आहे. म्हणजे महाविकास आघाडीचं सर्वात मोठं प्राबल्य ग्रामपंचायतवर आहे. पण भाजपने काय दाखवलं? चंद्रकांत पाटील सकाळी 10 वाजता येऊन म्हणतात 1100 ग्रामपंचायती आल्या. अरे निवडणुकीचा निकालच राजा 10:30ला सुरू झाला ना. 10 वाजता तुम्ही म्हणता 1100 ग्रामपंचायती आल्या. खोटा आकडा फुगून सांगितला आणि एखादी गोष्ट जर वारंवार तुमच्यावर हॅमर केली की तुम्हाला ते खरं वाटायला लागतं. ते इतके खतरनाक लोक आहेत. म्हणजे आता जर एखादा शायर, ते आता जयंत पाटील साहेबांनी साध्या भाषेमध्ये त्यांना निर्लज्ज म्हटलं, मग त्यांचं निलंबन झालं. पण त्याहीपेक्षा शायरीमधून त्यांना लई उत्तर देता येतात. शर्म तो उनको आती है जो शर्म को शर्माते हैं.
ये तो इतने बेशर्म है कि शर्म भी इनको शर्माती है। अरे खिलाफ है होने दो, जान थोड़ी है, ये सब धुआं है, आसमां थोड़ी है, लगेगी आग तो आएंगे घर कई जदमे, किराएदार है जाती मकान थोड़ी है। मुझे पता है कि दुश्मन भी कम नहीं, लेकिन हमारी तरह हथेली पर जान थोड़ी है, सभी का खून है शामिल इस मिट्टी के भीतर, इनके बाप का हिंदुस्तान थोड़ी है। आपला सर्वांचा देश आहे हा, आपल्या 18 पगड जाती 12 बलुतेदारांचा देश आहे। ते खोटं असून रेटून बोलतात, आपण त्यांचं ऐकतो। भावांनो, हा कार्यकर्ता मेळावा आहे। मी धुनेश्वर भाऊ आपल्याला विनंती करतो, आपला लोकसंग्रह चांगला आहे, आपण म्हणजे ईश्वर नावाची 2 माणसं नागपूरमध्ये आहेत, बाळबुदे साहेब आहेत, धुनेश्वर साहेब तुम्ही आहात। आता कार्यकर्त्याचं संघटन झालं पाहिजे, त्याकरता आपण पुढे आलं पाहिजे। आपल्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात कोणती कामं आपल्या महाविकास आघाडी सरकारने केली? अख्ख्या मंत्रालयामध्ये कोरोनाच्या काळात अजितदादा सकाळी 6 पासून असायचे का नाही? सर्वांना भेटायचे का नाही? हे काम आपण सांगितलं पाहिजे। आपण काम प्रामाणिकपणे केलं, पण आपण सांगू शकलो नाही। आता बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्रामध्ये संत आपल्या कवयित्री होत्या, त्यांनी सांगितलं होतं, नको नको रे ज्योतिषा नको हात माझा पाहू, माझं दैव मले कळे माझ्या दारी नको येऊ। हे बहिणाबाई म्हणतात, आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हाताचं ज्योतिष पाहायला, ज्योतिषाकडे जातात हात पाहायला, ते घाबरलेले आहेत। ते सगळे सरकार घाबरलेले आहे। फक्त महाराष्ट्राच्या प्रश्नावरून लक्ष विचलित करण्याकरता आज जयंत पाटील साहेबांवर सूडबुद्धीने कारवाई केली गेली। मात्र त्यांचा टप्प्यात आल्यावर करेक्ट कार्यक्रम साहेबच वाजवतील, याबद्दल कोणाच्याही मनात शंका नाही। भावांनो, वेळ खूप झालाय, बोलायचं खूप आहे। याच ठिकाणी साहेबांची सभा झाली होती 2 वर्षापूर्वी, मी पण या ठिकाणी आलो होतो। आपल्याला दादांना आणि साहेबांना ऐकायचं आहे, ते म्हणून त्यांच्यामध्ये तुमच्यामध्ये जास्त वेळ न घेता मी आपल्याला या ठिकाणी एवढंच सांगतो, कामं करूया, जनतेत जाऊया, जनसंपर्क वाढवूया। ते काय म्हणतात टीव्हीवर जे असतं ते खरं असतं असं नाहीच। त्यांनी लव जिहाद काढलाय, आता लव जिहाद। मग मुख्तार अब्बास नकवी कोण्या पक्षाचे प्रवक्ते हैं? बोलो ना। मैं इसलिए जिंदा हूं क्योंकि मैं बोल रहा हूं, मुझे पता है गूंगों का कोई इतिहास नहीं लिखता। मुख्तार अब्बास नकवी किस पार्टी के प्रवक्ता है? भाजपा। और उनकी पत्नी का नाम क्या है? रेणु शर्मा। वो चलता है वहां पे नहीं क्या लव जिहाद? अरे लव जिहाद करून तुम्ही आमच्या हा सर्व महिलांसाठी जो कायदा असेल, अनिल देशमुख साहेब आंध्राला गेले होते, शक्ती कायदा आपल्या सरकारने आणला ना, अजून यांनी त्याच्यावर राज्यपालांकडून अजूनही तो शक्ती कायदा अंतिम मंजुरात मिळाला। राज्यपालच बोगस आहे। काळ्या माशीनं तुमच्या संत्रा काय ते पीक उद्ध्वस्त केलं, कोळाशी नावाच्या काळा रंगच तसा, काळी टोपी म्हणा का काळी माशी, ते माणसाचं म्हणजे आपलं काय बागा पिकं कोरते, आणि काळी टोपी माणसाचा मेंदू पोखरते। त्याच्यामुळे आता भावांनो, हात जोडून विनंती आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जर या नागपूर पूर्वमध्ये मजबूत करायचा असेल तर कार्यकर्त्यांची संख्या वाढवावी लागेल। रडणारे नको धुनेश्वर भाऊ, लढणारा कार्यकर्ता हवा। संगठन के मारे कुत्ते फाड़ के खाते शेरों को, एवढी ताकद संघटनेमध्ये आहे। संघटित व्हा, शिका, आणि मग संघर्षासाठी रस्त्यावर उतरा। आपला संघर्ष साध्या सुध्या लोकांसाठी नाही, मोठा संघर्ष आहे। जसा औरंगजेबाविरुद्ध छत्रपती शिवाजी महाराजांचा संघर्ष होता, पण मुठभर मावळे प्रामाणिक होते, तसा आपला संघर्ष आहे। हे औरंगजेबासारखं सरकार केंद्रात आणि राज्यात आहे, हे विध्वस्त करावं लागेल। तर शिव, शाहू फुले, बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचे सर्व मावळे एकत्र आले पाहिजे, आणि ही व्यवस्था उलथून टाकण्याकरता आपण एक संघ राहिलं पाहिजे। एवढंच बोलतो। आता कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे, एक वेळ कोरोनातून माणूस दुरुस्त होतो हे लक्षात घ्या। माणसाच्या म्हणजे ते म्युकर मायकोसिस आला, माणसं दुरुस्त झाली, कोरोना आला, माणसं दुरुस्त झाली, परत कोरोना येतोय, आपण परत दुरुस्त होऊ। हे जीवाणू शरीरात गेले तरी आपण दुरुस्त होऊ शकतो, पण भारतीय जनता पार्टीचा जीवाणू जर मेंदूत गेला तर माणूस मेल्यानंतर सुद्धा दुरुस्त होत नाही। त्यामुळे भाजप पासून सावध राहा, एवढं बोलून इथे थांबतो। देशसेवा हेच आद्य कर्तव्य मानून निष्ठापूर्वक सेवा करून सासवड आणि पंचक्रोशीतील ग्राहकांसाठी सुरू आहे गुणवत्तापूर्ण आणि उत्तम प्रतीच्या सर्वच वस्तू देणारे सैनिक वेलफेअर कॅन्टीन, तेही सामान्य जनतेसाठी विनाकार्ड, जिथे आपणास मिळेल सर्व प्रकारचा उत्तम दर्जाचा गुणवत्तापूर्ण किराणा, सर्व प्रकारची बेकरी उत्पादने, ड्रायफ्रुट्स, कॉस्मेटिक्स, इलेक्ट्रॉनिक्स, गारमेंट्स आणि असं बरंच काही, तेही मिलिटरी कॅन्टीनच्याच दरात, जे असेल सामान्य जनतेसाठी विनाकार्ड। तेव्हा या, पहा आणि खात्री करा। पत्ता सैनिक वेलफेअर कॅन्टीन, सासवड हिवरे रोड, शिवानी क्रिएशन समोर, सासवड। प्रोप्रायटर शरद यादव फौजी। मोबाईल 750 70 88 201 आणि 93 700 78 945।